कसला भारी आहे. हे बघा एक नंबर व्हॉट्सअप याला हे बघा हरिण सांबर या साईडने बघा, या साईडला खूपच आहे बघा पेंग्विन. तुम्ही दिसत असेल तुम्हाला खाली बघा काय काय पोहत आहेत, खाली वरती बसली बघा. इकडून तुम्हाला जवळून दाखवतो एकदम बघा बघा केवढे मोठे आहेत बघा, ते दोनच आहेत बघा केवढे मोठे आहेत. एक नंबर कसला एक नंबर दिसते बघा, एवढा जवळून आहे आपल्या बघा, किती सुंदर आहे बघा. जवळून बघा कसे आहे, एक नंबर बघा जवळून. थांब कसं पोहताना बघा कशी दिसते बघा, एक नंबर. जवळून बघा कशी दिसतात, एक नंबर बघा. जवळून तुम्हाला दाखवतो कसे दिसतात बघा. तरच बघा तरच का झोपलाय बघा, गरमी जास्त आहे त्यामुळे कसं दिसते बघा. तिथे अंघोळ करते बघा, आता तुम्हाला दिसेल बघा क्लिअर बघा, तिथे अंघोळ करते पाण्यामध्ये बघा, इथे पाण्यात उधार आहे. हा बघा पॅलेस एकदा बघून घ्या तुम्ही, इथे मोबाईल अलाउड नाही तरी पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ काढलेत. तर बघा सुंदर असा पॅलेस बघा असा दिसतोय बघा, राजा रजवाड्या टाईपच आहे. आणि ते बघा तुम्हाला पाहता येतील तलवारी वगैरे सर्व, आणि जुन्या जुन्या वस्तू बघा आणि सामग्री बघू शकता तुम्ही या म्युझियम मध्ये. नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण भायखळ्याला आलोय. भायखळा स्टेशन पासून 5 मिनिटाच्या अंतरावरती असणारी राणीची बाग ते आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. कारण खूप काही नवीन सेक्शन इथे चालू झालेत, म्युझियम वगैरे आहे, ते तुम्हाला मी पूर्ण ए टू झेड माहिती सांगणार आहे. ते व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण राणीची बाग जी जुनी होती ते आता खूप काही सेक्शन चालू करण्यात आले, तर तुम्ही अजिबात स्किप करू नका. खूप काही इन्फॉर्मेशन तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. आपण आलोय बाहेर बघा, भायखळा स्टेशन पासून 5 मिनिटात चालल्यानंतर तुम्ही याल बघा गिरमाता जिजाऊ उद्यान पाणी संग्रहालय. आपण येथे तिकीट वगैरे लिहिले आहे, त्यानंतर तुम्हाला सांगतो येतं माहिती क्लोज 5 मिनिट आहे बघा. यात नाही तिकीट काढू, त्यानंतर बघू काय काय बघायला भेटते बघा. एंट्री कशी आहे पैसा आतमध्ये एंट्री आहे, ते बाईक साठी तिकीट वगैरे आहे. पुढे जाऊया आपण बघूया, तिकीट काढायचं आपण पुढं, कारण ते बाईकचे वगैरे आसपासची गाडी आहे. तुम्हाला दाखवतो पूर्ण आज प्राणी संग्रहालय कसं आहे. खूपच गर्दी, आता आपण लाईनीत जाऊया बघा. इथे बघा डायनोसॉर, आपण तिथे तिकीट काढायला जाऊया पहिलं. काउंटरच्या इथे डायनोसॉर बघा केवढा. आता आपण तिकीट काढायला जाऊया आतमध्ये. 50 रुपये तिकीट आहे. आता आपण तिकडे जाऊया, तिकडून एंट्री आहे बघा. तर बॉटल वगैरे काही घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही. व एंट्रीच्या आधी बघा इथे कसं एक छोटासा स्विमिंग पूल आहे, दाखवतो तुम्हाला बघा. ते बघा काय काय आहे बघा ह्या साईडला, मगर वगैरे सर्व. आपण आतमध्ये जाऊया. आता आपण आतमध्ये जाऊया बघूया. कॅमेरावाला 100 रुपये द्यायला लागतो, तुम्हाला सांगतो मी. बघा इथून एंट्री केली आपण, पहिले या साईडून जाऊया, आपण सर्व कव्हर करूया आज. बघा कोणकोणते प्राणी वगैरे आहे ते बघा. निसर्गाच्या सौंदर्यात बघा कसे आहे, पूर्ण निसर्ग आहे. सुरुवातीलाच झाडं वगैरे जाऊया बघूया काय काय आहे बघूया. त्या साईडने आपण सुरुवात करूया डाव्या साईडने, त्यानंतर उजव्या साईडला जाऊ आपण बघूया. झाडच झाडावरती बघा सर्व पक्षी वगैरे, कावळे वगैरे आहेत. तिकडून एंट्री केली आपण, आता या साईडला बघूया काय काय पहिलं, त्यानंतर आपण त्या साईडला जाऊया बघूया. इथे बघा पहिले एक बघा इथे आला वडा, त्या साईडला बघूया कोणते कोणते सर्व प्राणी वगैरे आज दिसतील आपल्याला बघायचे. सुरुवातीला कालावडा त्याची माहिती दिली आहे बघा. 12 फूट 9 इंच उंच आहे बघा, तर माहिती दिली ती वाचा तुम्ही. आता आपण पुढे जाऊया बघूया या साईडला काय काय आहे सर्व आपल्याला कव्हर करायचे, आणि आपल्याला दुसऱ्या स्पॉटवर पण जायचं बघा. इथे सर्वीकडे झाडच झाडं आहेत पूर्ण. इकडे कोणता पहिला प्राणी दिसतोय आपल्याला बघा, गर्दी आहे बघा. मधला वार असून पण गर्दी आहे बघा. इथे बघा सुरुवातीला बघा कसं आहे, तिकडले बघा रणगाडा बघा. रणगाडा बघा कसा जवळून दाखवतो तुम्हाला बघा कसा आहे बघा, जवळून बघून घ्या रणगाडा पूर्ण. त्यानंतर आता आपण तिकडे जाऊया
कसा हत्ती बनवलाय लोखंडाचा बघा, तुम्हाला झूम करून दाखवतो समजेल बघा. असा हत्ती बनवलाय. त्या साईडला बघा गार्डन आहे, ते बसायची सोय केली बघा. साईडला दाखवतो तुम्हाला थोडंफार जाऊन. नंतर बघा इथे बसायला वगैरे आहे. इथं पूर्ण बसायला सोय केली बघा. या साईडला बघू शकता तुम्ही, झाडं वगैरे आहेत, त्याच्यामध्ये बसू शकता तुम्ही बघा. ते दाखवत नाही तुम्हाला जास्त, कारण आपल्याला पुढे जायचं आहे आता. एवढे गार्डन आहे जे तुम्हाला मी दाखवले. आता या साईडला जाऊया. या साईडला बघूया काय काय आहे बघा. इथे कसं आहे दाखवले बघा. इथे एक घर टाईप आहे बघा. तुम्ही कसे घर असतात त्या टाईप मध्ये दाखवले बघा. वरती पेंडा टाकलाय. इथून प्राण्यांना सुरुवात होईल. नशीब खराब आपला, हत्ती आणि आपल्याला सिंह काही दिसणार नाही. तरी बघूया कोणकोणते प्राणी बाकीचे. झाडं बघा, वेगवेगळी झाडं आहेत, त्यांची पण माहिती आहे सर्व बघा. झाडं कशी आहेत. तिथे अंघोळ करतोय बघा. आता तुम्हाला दिसेल बघा क्लिअर बघा. तिथे अंघोळ करतोय पाण्यामध्ये बघा. इथे पाण्यात झाड आहे बघा. दिसेल तुम्हाला थोडीफार क्लिअर आहे बघा. फिरतोय बघा, थोडं दिसेल. अंघोळ करतोय तो बघा. बघा असं दिसतोय बघा. अस्वल आहे, अस्वल बघा. आता पुढे गेला तो बघा. अजून पाण्याची मजा घेतोय. चला तो बघा अस्वल दाखवला. आता पुढे जाऊया. पुढे बघूया कोणते प्राणी येतात. प्राणीच मेन आहेत आपल्याला बघायचे, कोणकोणते प्राणी आणि पक्षी बघा. तर आता पुढे जाऊया आपण. बघूया दुसरा बघा. इकडे वाघ, बिबट्या आणि तरच आहे. बघूया दिसतंय का आपल्याला बघा. वाघ, वाघाचा एरिया बघा. तेव्हा इथं आपल्याला बघा सर्व त्याचाच वेट करतात. बघूया आपल्याला दिसणार आहे का वाघ, तरस, बिबट्या. बघूया नशीब असेल चांगला तर दिसेल आपल्याला बघा. त्या साईडला आहे वाघ पण झोपलाय. बघूया नंतर बाहेर येतोय का बघा. दिसतोय तुम्हाला ते बघूया. त्या टायमाने बाहेर आला तर बघा. तो आता दिसतोय तुम्हाला बघा. झोपलाय वाघ, बसलाय बघा. आणि त्याच जागी आहे बघा. इथून बघा तिथेच बसलाय जागेवरती बघा. तर मान हलवतो. यार खाली आला पाहिजे, खाली आला पाहिजे. आता का खाली बघूया. बघा याची वाट बघताय सर्व. तो आलाय बघा. एक नंबर. कसला भारी आहे. आता इकडे पुन्हा आलाय. पुन्हा आता एकदा येणार आहे बघा. नाही जाईल बघा. असला डेंजर आहे बघा, डेंजर. पहिल्यांदा बघतोय समोर बघा. एक नंबर, एक नंबर, फुल डेंजर. आता वरती जाईल बहुतेक. केवढा मोठा आहे बघा. कसला आहे, भारी वाटतं. डेंजर. पहिल्यांदा बघितलं. एक्साइटमेंट खूपच. एक नंबर आहे, एक नंबर. गेला फायनल येतो तो.
साईडला बघा कोला वगैरे आहेत बघा. कोल्यांसाठी कसे बनवले बघा, ते आहे कोला दाखवलं तुम्हाला. कोपऱ्यातला आपला या साईडला दाखवलं तुम्हाला काचेतून दिसेल बघा. हे बघा, हे बघा इथून दिसतंय का कॅमेऱ्यामध्ये बघा. साईडला आहे कोला, दिसतंय का ना कॅमेऱ्यात काय माहित, काचे म्हणून आहे, छोटासाच आहे. बसलं इथे वरती बघा. इथे बघा बसायला पण केवढी जागा आहे बघा, कसं सुंदर असं बसायला पण आहे. त्या साईडला आपण बघा बिबट्या लेपड आहे का बघा, आणि तरस या साईडला कोल्हा दिसला आपल्याला, छोटा आहे ते तुम्हाला आता तिथून झूम करून दाखवलंय मी. त्या काचेमध्ये दिसत नाही, आता वरती जाऊन बघूया आपण पुन्हा नंतर एकदा बघा. तरस आणि बिबट्या दिसतंय का तुम्हाला, अशी एंट्री आहे ते बघा, ते तरी दिसतंय का. त्या साईडला बघा बसायला कसं गेलं मस्त, एक नंबर गेलं बघा. वरती बघू शकता तुम्ही, वरती दाखवतो तुम्हाला कसं बघा. बिबट्या दाखवले वरती बसायचे पूर्ण मस्त सोय दिलं फोटो वगैरे काढण्यासाठी बघा. या साईडला दिसले फायनली बघा, तरच दिसलाय. तरच आहे, तरच पट्टीवाला तरच बघू शकता तुम्ही बघा. असं आहे आतमध्ये झोपलंय बघा. असं वाटतं बघा, वाघ नाही तरच आहे बघा. तरच बघा, तरच का झोपलाय बघा. गरमी जास्त आहे त्यामुळे बघा कसं दिसतंय बघा. इथून एक नंबर आल्याचा फायदा झालाय, तरच दिसलाय आपल्याला बघा. झोपल्यानंतर एकदा रिटर्न येऊन बघू आपण. त्याची इथे माहिती दिली बघा, ते बघा तुम्ही तरच कसा असतो ते दाखवलंय तुम्हाला, इथं माहिती आहे बघा. वरती कसं बघा तरच दाखवलेलं आहे बघा वरती. आता आपण तिकडे साईडला जाऊया, तरच तर आपल्याला दिसला. आता दुसऱ्या साईडला काय दिसतं बघूया. असं बनवलं बघा सर्व, इथून दिसायला आपल्याला क्लिअर. या साईडला काय दिसतंय का बघूया आपण. म्हटलं बघा सर्व साईडला कसं पाणी वगैरे सोडण्यात झालं, कारण गरमी वगैरे असते त्या रांगोळीला वगैरे. मग या साईडला दिसतंय का हे बघा, तिथे दोन झोपलेत बिबट्या बघा, तुम्हाला दिसतंय का. क्लिअर दिसतंय, एक छोटा एक मोठा आहे बघा. ते झोपलेत बघा तिथे, त्या काचेमुळे तुम्हाला क्लिअर दिसत नसतील बघा. दोन बिबट्या आहेत तिथे. नंतर आपण रिटर्न एकदा येऊ तुम्हाला दाखवायला. हे बघा, आपण त्या साईडला इथून बघितलं वाघ, तरस आणि या साईडला बिबट्या. नंतर पुढे बघूया कोणकोणते प्राणी आहेत बघा. इथे बसायला वगैरे सोय केलेली आहे. आता पुढे जाऊन बघूया कोणते आहेत. पुन्हा आपण रिटर्न येऊ बिबट्याला बघायला, कारण बिबट्या वगैरे मला दिसतेत, पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो जवळून. बघूया दिसत आहेत का. हे बघा, उन्हात खूप ऊन आहे त्यामुळे बसायची सोय वगैरे चांगली केली इथे. हे आता पुढे जाऊन बघा कसला व्ह्यू दिसतोय. इथून फोटो वगैरे काढण्यासाठी मस्त आहे, व्हिडिओग्राफीसाठी पण पैसे द्यावे लागतात बघा. बघा या साईडला बघा, जे बघायचं होतं ते बिबट्या बघा तुम्हाला दाखवतो. इथून बघा क्लिअर दिसत असेल बघा. हे बघा बिबट्या बघा, या साईडने बघा कसं दिसतायत. मग दुसऱ्या याच्यातून दाखवतो मी तुम्हाला बघा. इथून पट्टे दिसत असतील तुम्हाला बघा, कसं आहेत बिबट्या. आता तुम्हाला क्लिअर दिसत असेल बघा बिबट्या बघा. वरून दाखवतो तुम्हाला, झूम करून दाखवतोय बघा. एक नंबर आल्याचा फायदा झालाय बघा. इथे दिसतंय आता या साईडने बघा कसे आहेत बघा. लेपर्ड इथेच फिरतोय बघा, कसा फिरायला घालतोय बघा. बघा तिथल्या इथेच फिरतोय बघा. थोडा ते पाठवते, थोडा ते पाठवते बघा. रिटर्न येईल बघा. हे बघा एक नंबर वाट शोधतो याला बघा. एक नंबर वरती बघा किती वटवागलाची आहेत बघा. वटवागल किती आहेत बघा वरती, पूर्ण झाडांवरती सर्व साईडला तेच आहेत वटवागुल बघा. दिसत असेल तुम्हाला बघा, हलतायत ते पूर्ण बघा. वरून उडायला ते वटवागुल बघा. प्रत्येक झाडावरती बघा किती आहेत वटवागुल, प्रमाण बाहेर आहेत बघा. पूर्ण झाडावरती लटकताना दिसत आहेत तुम्हाला ते वटवागुल आहेत बघा. बघा किती आहेत, बघू शकता पूर्ण झाड भरलेत वटवागलाने. साईडला बघा लहान मुलांना खेळण्यासाठी सर्व आहे बघा. गार्डन आहे छोटासा. नंतर त्या साईडला पण आहे बघा गार्डन, दाखवतो तुम्हाला बघा. गार्डन तुम्हाला दाखवतो, या साईडला पण आहे, त्या साईडला बघा. लहान मुलांची मजा येते. लहान मुलांना घेऊन तुम्ही नक्की या, आणि आपल्याला ज्यांना बघायचे प्राणी त्याने पण नक्की या इथे बघा. एवढा मोठा आहे बघा. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे वगैरे आहेत, आणि बघा जे रिसॉर्टला असतात
आणि गार्डन मध्ये गेम्स असतात ते सर्व आहे तिथे बघा. बघा एक नंबर. एवढी मोठी जागा आहे बघा, मस्त सावलीच्या इथे जागा आहे इथे बघा. ते मोठी मुलं पण खेळत आहेत सर्व बघा या साईडला. आपण पुढे जाऊन बघूया काय आहे. त्या साईडला पक्ष्यांचे नंदनवन बघूया, इथे कोणकोणते पक्षी आहेत बघूया या साईडला. बघा तुम्हाला वटवाघूळ तर दिसले, आता इथे या साईडला बघूया अजून कोणते पक्षी आहेत युनिक युनिक, ते आपल्याला समजणार बघा. पक्ष्यांचे नंदनवन बघा कसं आहे, हा सेक्शन बघू शकता तुम्ही बघा. एक नंबर कसं गेलेलं आहे बघा. पक्ष्याचे नंदनवन बघूया, इथे कोणकोणते पक्षी आहेत बघूया आपण इथे या साईडला. आता आता प्राणी वगैरे तर बघितले आपण, आता पक्षी बघूया कोणकोणते त्या साईडला. इथून बघा बघा कसं बनवलं, इकडे कोणतं पक्षी नाही. पुढे जाऊन बघूया कोणते दिसत आहेत का बघा. बघा साईडला बघा, खाली आहे एक पक्षी कलरफुल दाखवतो तुम्हाला मी. इथे पूर्ण केळीची झाड आहे बघा इथे बघा. बघा दिसतंय का तुम्हाला बघा कसा आहे कलरफुल गेला तो आतमध्ये. बघूया आता बाहेर येते का. त्या साईडला बघा खारुताई दाखवतो तुम्हाला. मला सुरू उंदीर होता बघा, ही खारुताई दाखवतो तुम्हाला बघा. हे बघा खारुताई. इकडे बघा पॅरोट बघा. पोपट बघा किती आहेत, 3 ते 4 पोपट आहेत बघा. बघू शकता पोपट बघा किती आहे तिथे वरती झाडावरती दिसते तुम्हाला. तुम्हाला इथे खारुताई आहे. सर्व कसे उडाले आता पोपट त्या साईडला बघा. हे बघा पोपटच पोपट आहे त्यामध्ये बघा, किती पोपट आहेत बघा. तुम्हाला तिकडे पाठी पण बॅक साईडला ग्रीन आहे त्यामुळे समजत नसेल, पूर्ण पोपट आहे बघा. आता दिसत असेल तुम्हाला ग्रीनच्या पाठी झाडं वगैरे आहेत त्यामुळे कन्फ्युज होत असेल बघा. किती खूपच पोपट आहे तिथे बघा या सेक्शन मध्ये बघा. पूर्ण उडाल्या बघा. एक इकडे आला बघा. इथे बघा केवढा पक्षी आहे, सैन्य मकाव म्हणून त्याला बोलले जातं बघा. कलरफुल आहे बघा, पोपटच्याहून मोठा बघा. ते पोपट मोठे असतात ना तसे बोलू शकता तुम्ही बघा. केवढा आकार बघा त्यांचा केवढा आहे. तिथे माहिती दिलेली आहे तिथे तुम्हाला दाखवतो बघा त्या साईडला. हे बघा तिथे माहिती लिहिलेली आहे बघा. मकाऊ हा बर्ड आहे दाखवतो मला बघा कसं दिसतंय. एक नंबर बघा केवढं मोठं आहे बघा या साईडने. या साईडने बघा, या साईडने जवळून तुम्हाला दिसतं बघा. एक नंबर बघा, एक नंबर पक्षी आहे बघा. सैन्य मकाऊ. या साईडला पण बघा 2 आहेत असं बघा. बसला एक नंबर वाटतं इथे बघा. आता तुम्हाला क्लिअर कलर दिसत असेल, तिथे लाईट येत नव्हती इथे बघा. पूर्ण कलरफुल बघू शकता तुम्ही बघा. एक नंबर पूर्ण कलर बघू शकता तुम्ही आता कसं दिसतंय. इकडून तुम्हाला क्लिअर दिसेल बघा. आता उडाला तो. हे बघा जवळून बघा आता कसं दिसतंय. पूर्ण कलरफुल मग अशी ब्लॅक दिसत होतं. राखाडी राखाडी पोपट बघा. राखाडी पोपट एक नंबर आहे. आपण राखाडी पोपट आहे बघा. राखाडी कलर मध्ये पोपट बघा. इथे माहिती लिहिली आहे बघा, पूर्ण वाचू शकता तुम्ही. राखाडी पोपटची तोच बघा इथे राखाडी पोपट बघा. एक नंबर. आता कलर मस्त आहे. कॉकटेल बघा. कॉकटेल इथे बघा माहिती दिली त्यांची सर्व बघा. कॉकटेल केवढे आहेत बघा, खूपच आहेत बघा. बघू शकता तुम्हाला दाखवतो त्या साईडने बघा. खाली बघा दिसतंय जवळून बघा. एक नंबर माहिती लिहिली आहे सर्व. कॉकटेल बघा. कॉकटेल कशी आहेत बघा, पूर्ण एक नंबर पांढरे पांढरे कसे जवळून दिसतात बघा. एक नंबर सुंदरता बघा त्यांचे कसले दिसत आहेत पक्षी. खाली तर बघायला वरती बघा किती छोटे छोटे पक्षी आहेत. तेच कॉकटेल पांढरा राखाडी कलर मध्ये बघा. या साईडला पण बघा पूर्ण. त्या साईडला बघा पूर्ण झाड भरलं. ही झाडं झाडावरती पूर्ण तीच आहेत. कॉकटेल दाखवतो तुम्हाला त्या साईडने बघा. पूर्ण झाड भरले. झाडांवरती पक्षीच पक्षी आहेत बघा. या साईडला पण बघा पूर्ण झाड जेवढे फांदे दिसत आहेत ते तेच पक्षी आहेत. कॉकटेल बघा. एक नंबर आहेत पक्षी हे पण दिसायला. जवळून बघा कशी दिसतात. एक नंबर बघा. जवळून तुम्हाला दाखवतो कसे दिसतात बघा. व्हाईट मध्ये कलर बघा वेगवेगळे पण मस्त दिसतात बघा. एक नंबर बघा जवळून. इथे टोटल जे पक्षी होते ते तुम्हाला मी दाखवले सर्व बघा. एवढा पक्ष्यांचा काउंटर होता. खूप सुंदर असे पक्षी आहेत बघा. आता आपण त्या साईडला बघा, त्या साईडला बघूया काय आहे. हे बघा इथं कासव बघा कसे आहेत वेगवेगळे बघा. कासव बघा केवढे मोठे खूप वर्षाचे असणारे बघा. केवढे मोठे बघा बघू शकता तुम्ही. 4 ते 5 आहेत.
कासव पोहताना बघा कशी दिसते बघा एक नंबर. पाण्यात राहणार तिकडे दाखवलं तुम्हाला, इथे बघा जमिनीत राहणार आहे काय बघा, जमिनीवर राहणार बघा, इथे धूळ माती दाखवतो तुम्हाला. मला दिसतंय एकच आहे, हे जमिनीवरचे बघा तीन ते चार आहेत बघा. बघा झूम करून दाखवतो तुम्हाला, हे जमिनीवरचे कासव आहे आपल्या घरात आहे तसं सेम टू सेम गोल्डन कासव दाखवलं. त्यानंतर आता या साईडला बघूया आपण मगर, बघूया मगरीचा पण केवढा बघा. वरून जाऊया पहिला आपण, त्यानंतर खाली जाऊया. पहिला खाली जाऊया बघूया तिथून दिसतंय का क्लिअर बघूया. मगरी सर्व आपल्याला बघूया, मगरीचा सेक्शन आहे बघा. असं पाणी वगैरे आलं बघा, केवढा मोठा आहे बघा. बघा दिसतात का मगरी, सर्व मस्त आहेत तर खऱ्या. बघूया आपण दिसतात काय इथून पाण्याच्या इथून बघा मगर तुम्हाला बघा माहिती आहे बघा मगर बघा इथून दिसेल तुम्हाला. बघा कसे आहे बघा, जवळ झाले बघा एक नंबर. ॲलिगेटर आहे बघा, बघा कसे जाते बघा. बघा पुढे 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 बघा कसे गेले एक नंबर. जवळून बघा कसे एक नंबर बघा. जवळून थांबले इथे बघूया इथले बघा. बघा कसे एक नंबर. पाठीमागे बघू शकता तिथे बघा, पाठीमागे बघा त्या साईडला गेली बघा, त्या साईडला तिकडे मगर आहे त्याची बघा. सर्व वाट बघता येते एक नंबर जागा आहे बघा. मगर बघण्यासाठी बघा असं बनवले पूर्ण मातीसारखं. तुम्ही बघू शकता तुम्ही कसं दिसतं मातीसारखं बनवलं. ते आपल्याला आता ती दिसली, दुसरे येते का बघू. कसं आहे ते मगरीच्या इथलं बघा, तुम्हाला दाखवलं पूर्ण चारी साईडने कसं आहे बघा. असं पूर्ण काचाच काचा लावले, सर्व वाट बघतात मगरीची. मगर जी खालून दिसत होती ती बघा वरून तुम्हाला दाखवते कशी आहे बघा. एक नंबर आहे बघा. रिअल आहे ती, वरून आहे. वरून तुम्ही पाहू शकता, आपण खालून तर बघा बघा वरून कसा व्ह्यू दिसते त्यासाठी तुम्हाला दाखवायला आलो बघा. एवढा इथे पण बघा जागा खूप अशी मोठी आहे बघण्यासाठी. पुढे इथून दिसते का आपल्याला वरून काही बघूया. त्या साईडला एक आहे आणि तिकडे एक आहे बघा. त्या साईडला एक, अशा दोन आहेत मगरी बघा. ही आणि ती, ही बघा ही ब्लॅक कलर दिसत असेल तुम्हाला. ही वरून व्ह्यू आहे म्हणजे बघा, खाली पब्लिक आहे. खालून पण भारी दिसते, खालून पण तुम्हाला दाखवलं आणि वरून पण बघा कसलं एक नंबर आहे. पान पक्षी ॲक्वा मध्ये जागा बघूया आपण तिकडे काय कोणकोणते पक्षी आहेत बघूया. पुढे जाऊन मग इथून एंट्री आहे एक नंबर बघा. मोठे मोठे पक्षी आहेत ते आपल्याला दिसतील. पान पक्षी इथं सर्व माहिती लिहिली आहे बघा, कोणकोणते पक्षी आहेत ते. आता आपण आतमध्ये बघणार आहोत, बघूया दिसतात कोणकोणते. आता खालून वरपर्यंत बघा कसे पक्षी आहेत ते एक नंबर दाखवतो माहिती बघा. बदक वगैरे पण आहेत या साईडला पण बघा कसे आहेत एक नंबर पक्षी बघा. सर्व पक्षी पक्षी इथे आहेत, सर्व मोठे पक्षी आहेत. बदक वगैरे दाखवतो मला, झाड बघा पूर्ण. नंतर त्या साईडला दाखवतो बघा केवढा मोठा आहे बघा पक्षी. बघा जवळून बघा कसला वाटतं एक नंबर बघा. कसला एक नंबर दिसतोय बघा, एवढा जवळून आहे आपल्या बघा. किती सुंदर आहे बघा. जवळून तर तुम्हाला दाखवलं बघा, त्या साईडला बघा कसे जवळून बघा एक नंबर बघा. पक्षीच पक्षी तिकडे बघा, बदक केवढे मोठे आहेत बघा बदक. आपण तिकडे पुढे बघूया बघा साईड, त्या साईडला पण आहे बघा छोटे छोटे बघा वरती बघा पक्षी बघा. हे बघा पक्षी वरती, वेगवेगळे पक्षी आहेत सर्व.
जेवण बघा खाली ते तुम्हाला बोललो ते मोठे मोठे बदक बघा केवढे बदक आहेत बघा. हे बघा जवळून बघा कसे दिसतात बघा या साईडचे पक्षी बघा केवढे मोठे आहेत बघा. हे पण सर्व मोठमोठे पक्षी आहेत बघा आणि युनिक युनिक पक्षी आहेत सर्व प्राण पक्षी बघा. इकडून बघा जवळून बघा कसं दिसतोय बघा. जवळून बघा तुम्ही एक नंबर हा केवढा मोठा वाटतोय बघा. इकडून तुम्हाला जवळून दाखवतो एकदम बदक बघा केवढे मोठे आहेत बघा बदक दोनच आहेत. बघा केवढे मोठे आहेत एक नंबर व्ह्यू बघा कसला भारी दिसतोय सर्व पक्षी पक्षी बघा. व्हायचं मला उडून एक बघा. पूर्ण एवढा सेक्शन फक्त पक्ष्यांचा बघा. वरती झाडांवरती आणि पक्षी बघा तिथे देवावरती पूर्ण झाडावरती पक्षीच पक्षी आहेत. हे बघा वीरमाता जिजाऊ माता आणि आपले शिवबाराजे बघा त्या साईडला बघा असं छोटंसं गार्डन आहे. हा पॉईंट अजिबात मिस करू नका तुम्ही. आहे बघा शिवमुद्रा आहे बघा हा मेन पॉईंट आहे या राणीच्या बागेतला बघा. बघा इकडे माकड आहे सेल्फी पॉईंट बघा या साईडला फोटो वगैरे काढू शकता बघा तुम्ही. त्या साईडला पण बघा असा वॉटरफॉल आहे छोटासा तो फोटो काढू शकता तुम्ही बघा. बघा कसे दोन बदक दाखवण्यात आले तो बघा तो वॉटरफॉल दाखवलाय. बघा इथे सुंदर असे तुम्ही फोटो वगैरे काढू शकता वगैरे काढू शकता. हे बघा पेंग्विन कक्ष बघूया आता इथे पेंग्विन दिसतात का आपल्याला आतमध्ये जाऊया आता आपण. हे बघा पेंग्विन जे आपल्याला बघायचं होते बघा एक नंबर पेंग्विन पक्षी बघा कसं पूर्ण पेंग्विन सेक्शन आहे तो इकडे आला तर मिस करू नका बघा. एक नंबर बघा. पेंग्विन कसा दिसतोय बघा. कसं दिसतंय बघा समोर बघू शकता आणि तिथे पोहतात पाण्यात ते बघा. हे बघा या साईडला एक नंबर पेंग्विन राहिल्याचा पैसा असेल. या साईडने बघा या साईडला खूपच आहे बघा पेंग्विन बघा. तुम्ही दिसत असेल तुम्हाला खाली बघा काय काय पोहत आहेत खाली वरती बसली बघा. एक नंबर बनवले बघा पेंग्विन पॉईंट बघा एवढा मोठा आहे बघा ते पोहत आहेत या साईडला बघा. बघा ट्रेन डबे ठेवले बघा असे एक नंबर वरती बघू शकता तुम्ही. बघा आता पेंग्विन पॉईंट तुम्हाला दाखवला नाही बघा इथून व्ह्यू बघा असला एक नंबर आहे पेंग्विन पॉईंट. या साईडला सर्व फूड काउंटर आहेत बघा. इकडे तुम्ही ज्यूस वगैरे सर्व पिऊ शकता बघा आतमध्ये आल्यानंतर इथूनच एक्झिट आहे. कॅफे एरिया केवढा मोठा आहे बघा इथे नाश्ता वगैरे तुम्ही करू शकता सर्व एक्झिटच्या इथेच आहे बघा जाणून बुजून इथे ठेवले कारण तुम्ही इथे थांबू शकता. हे बघा सारण हरणासारखं आहे बघा त्या साईडला पण दोन आहेत बघा. हे बघा एक नंबर. हे बघा हरिण सांबर त्या साईडला पण पुढे दोन बघा दोन छोटे छोटे आहेत बघा हिरण. चितल दाखवतो तुम्हाला हे बघा. एक नंबर बघा तिथे बघा एका साईडला बघा पूर्ण चितल आहे ते हरणासारखे बघा असे एक नंबर. आता माहिती लिहिली आहे मी तिथे बघू शकता सांबर आणि चितल दोन्ही मिक्स मध्ये आहेत बघा एक नंबर आहे बघा. या साईडला बघा एकाच साईडला आहे सर्व पानगेंडा अजून पाण्यात आहेत पानगेंडी पानगेंडा आहेत दोघं पण बघा पानघोडा तिथे माहिती लिहिली आहे सर्व ते झूम करून तुम्ही वाचा. ते पाण्यातच राहणार काय वरती येणार नाही दाखवतो तुम्हाला इथं माहिती दिली माहिती आहे पूर्ण ती वाचा तुम्ही बघा. ते बघा समोरासमोर माकड बघा काय बघतोय बघा असा लक्ष बघा तुझं एक नंबर आहे बघा दोघं वरती पण आहेत बघा हे बघा दोघं लक्ष बघा त्यांचा असा कॅमेऱ्याकडे वेगवेगळी जात आहे त्यांची माहिती देण्यात आपण सगळ्याच माकड बोलतो तिथे आतमध्ये एक आहे बघा तेव्हा एक त्याचं नाव आहे सिरस सामाजिक आणि फोडो कर बघा आतमध्ये जो आपले ऍक्शन वगैरे करतो ते बघा दोघं आहेत ते साईडला पण दोन आहेत बघा वेगवेगळे हे बघा आता बघतो पूर्ण मॅप आहे कोणकोणते पॉईंट तुम्ही इथे बघू शकता त्याची बघा माहिती आहे
त्या साईडने आपण एंट्री केली की आता एक्झिट आहे आणि तिथं जो म्युझियम आहे तो तुम्हाला मी दाखवणार आहे. एक्झिट आहे, त्यानंतर आपण म्युझियम एक्सप्लोर करू. त्यामध्ये काय आहे बघूया. एक्झिट आहे आणि त्याच्या समोर हे बघा डॉक्टर बाबू दाजी लाड मुंबई शहर वस्तू संग्रहालय हे आपण आता बघूया. बघा कसं बाहेरून एक नंबर दिसतंय बघा. आता आतमध्ये जाऊया आपण. आतमध्ये काय काय आहे ते बघूया. बघा एक नंबर. आतमध्ये जाऊन बघूया आपण काय काय आहे म्युझियममध्ये. काही एंट्री आहे म्युझियमची. आतमध्ये आपण जाणार आहोत आता थोड्या टायमात आणि बघणार आहोत. बघा 20 रुपये तिकीट आहे, तिकीट काढायला लागते. आता आपण आतमध्ये जाऊया. बघा आतमध्ये मोबाईल तर अलाउड नाही, मग तुम्हाला मी छोटे छोटे टाकतो त्यावरती म्युझिक लावतो. बघा तुम्ही बघून घ्या. हे सर्व ज्या जुन्या वस्तू वगैरे आहे, सर्व वस्तू संग्रहालय आहे ते दाखवतो तुम्हाला. हे बघा दाखवतो मी आता. थोडे थोडे बघून घ्या तुम्ही आणि त्याच्यावरती मी म्युझिक लावणार आहे, कारण एक एक सेकंदाच्या सर्व व्हिडिओ असतील. तुम्ही नक्की हा व्हिडिओ स्किप करू नका. खूप ओल्ड त्या जमान्याच्या त्या वस्तू इथे ठेवण्यात आले, त्याची माहिती आहे ती तुम्ही झूम करून वाचू शकता. बघा बघितल्या बघितल्या तुम्हाला समजा असतील खूपच जुन्या अशा वस्तू आहेत आणि त्यांची माहिती इथे लिहिलेली आहे. बघा प्रत्येक ठिकाणी इथे फक्त तुम्हाला फोटो काढू शकता, तुम्ही व्हिडिओ काढू शकत नाही. तरी पण मी तुमच्यासाठी इथे व्हिडिओ काढला आहे, ते तुम्ही नक्की बघा. म्युझियम आहे इथे जो की राणी बागेच्या समोरच आहे. बघा ते ओल्ड वस्तू बघून तुम्हाला समजलं असेलच. फक्त 20 रुपये तिकीट आहे, पण 20 रुपयामध्ये खूप काही बघू शकता तुम्ही. जसे राजेराजवाडे यांचे पॅलेस असतात त्या टाईपच आहे. बघा वस्तू बघा, सर्व नकाशे वगैरे खूप सारे दाखवण्यात आले आहेत तिथे. बघा हे इथे सिक्युरिटी गार्ड वगैरे 7 ते 8 सिक्युरिटी गार्ड आहेत, ते तुमच्यावर लक्ष ठेवत असतात. तरी पण मी फोटोच्या निमित्ताने व्हिडिओ काढतोय तुमच्यासाठी. बघा बघून घ्या तुम्ही. बघा शोपीसच्या वस्तू किती जुन्या आहेत बघू शकता तुम्ही. आणि प्रत्येक ठिकाणी माहिती लिहिलेली आहे त्यांची, ती तुम्ही झूम करून वाचून बघा. या बघा कसे ओल्ड जे होते तशा वस्तू आहेत सर्व, कारण या जुन्याच वस्तू आहेत. बघा दगडांचे कोरीव काम केले वगैरे, पित्तलची वगैरे भांडी आहेत. बघा तुम्ही बघू शकता इथे. बघा माहिती लिहिली आहे सर्व, कोणी बनवले आणि किती इसवी सनमधल्या वस्तू आहेत. बघा इथे आलात तर नक्की या म्युझियमला भेट द्या. जास्त काही तिकीट वगैरे नाही, पण हे तुम्ही मिस कराल. बघा अशा वस्तू आहेत ज्या राजेवाडे यूज करायचे, त्या सर्व वस्तू आहेत इथे आणि त्यांची संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता इथे. बघा विदेशी मीनाकारी वगैरे बघा कशा आहेत. आणि भांडी बघा, तुम्ही पिक्चरमध्ये वगैरे बघितले असाल ना, तसे सेम टू सेम तुम्ही रिअलमध्ये बघू शकता. शो पीस बघा इथे जुना कसे शेतकरी वगैरे होते त्याची पण माहिती दिलेली आहे सर्व. हे बघा कार्पेट वगैरे कसे आहेत, जुनं आपलं जीवनशैली. त्यानंतर हे बघा तलवारी वगैरे पण इथे दाखवण्यात आले आहेत, वेगवेगळे आहेत. बघा तलवारी, तुम्ही हातवाडा वगैरे सर्व बघू शकता तुम्ही. एकदम वेगवेगळ्या युद्धातील प्रकारात जे वापरतात ते सर्व शस्त्र आहेत या साईडला. एका साईडला बघा इथे बघा बुक्स वगैरे पण आहेत, ते कप्स आहेत वेगवेगळे. बघा बघून घ्या तुम्ही, कारण हे 2 फ्लोअरचे आहे. बघा इथं मुंबईची पूर्ण माहिती असणारा बुक पण आहे. बघा सेकंड फ्लोअर आहे, तुम्हाला दाखवते मी. मला बोललो ना व्हिडिओचा माध्यम इथे नाही आहे. बघा झूमर बघू शकता तुम्ही, फक्त फोटो काढू शकता, पण तुमच्यासाठी मी व्हिडिओ करतोय. बघा ही वरची आहे, वरच्या फ्लोअरची. बघा कशी जुनी काय काय वस्तू इथं टांगून ठेवले आहेत. बघा बघण्यासाठी तुम्ही ते फोटो वगैरे पण आहे तिथे. आणि सुरुवातीलाच बघा महाराजांची पण फ्रेम आहे. बघा छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम. त्यानंतर बघा हे सर्व जुने नेते वगैरे आहेत सर्व. आणि ते बघा जुने घर कसे होते ते दाखवलेले आहेत सर्व. जुनं घर आहे, शेतकरींचे जनावरे वगैरे म्हणजे बैल वगैरे. बघा आता नवीन जे घरं आहेत तशी ती पण दाखवली ती. बघा सर्व महत्त्वाच्या वस्तू इथे ठेवण्यात आले आहेत. बघा हे वेगवेगळ्या समाजाचे बघा दाखवलेले कसे आहेत माणसं. त्यानंतर बघा इथे बैल वगैरे आहेत. त्यानंतर बघा नागर वगैरे आहे ते पूर्ण. त्यानंतर बघा हे जे आपण पाठी वगैरे ठेवतो ते, आणि जंगल जे सुकले ते दाखवले. ते बघा विहिरीतून पहिले पाणी आणायचे ते सुंदर असे घर आहे. बघा ते बघा नागरणी करते वेळी बघा जुन्या सर्व पद्धती दाखवलेल्या आहेत या साईडला. नागरणी वगैरे करतो त्या मोठा म्युझियम आहे, त्यामुळे तुम्ही सर्व वस्तू संग्रहालय बघू शकता. जुन्यांपासून आता जे नवीन डेव्हलप आहेत त्या पण काही काही क्वचित वस्तू आहेत, पण सर्व जुन्यात आहेत. ते बघा आपण शेत वगैरे केल्यानंतरच्या गोष्टी. यानंतर बघा देवी देवता. यानंतर बघा सुंदर असे मंदिर आहे. बघा या साईडला पण बघू शकता तुम्ही मीनाक्षी मंदिर. बघा सुंदर असे बघा देवदेवतांचे पण फोटो इथे ठेवण्यात आले आहेत. बघा हे बघा सुंदर असे इथे फोटो वगैरे दाखवलेले आहेत देवदेवतांचे. आणि त्यानंतर आपल्या भारतातील समाज व्यवस्था पण इथे दाखवण्यात आले आहे. प्रत्येक समाजवर्ग इथे दाखवलेला आहे. बघा जुने कसे होते प्रत्येकाचे समाज. त्यानंतर दत्तात्रय वगैरे. त्यानंतर हे बघा इथे फ्रेम वगैरे बघू शकता तुम्ही. आता पुढे बघूया आपण काय काय दिसते, कारण नंतर तुम्हाला मी नकाशे वगैरे दाखवणार आहे. खूप सारे नकाशे आहेत. बघा बघा जुना जंगल वगैरे जे लढाई होतात त्या दाखवलेल्या आहेत या साईडला. बघा बघू शकता खूप सुंदर असे दृश्य दाखवण्यात आले तिथे, जे ठेवले आहेत म्युझियममध्ये. तुम्ही नक्की या म्युझियमला व्हिजिट करा. आता तुम्हाला दाखवणार आहे. बघा हे सुंदर असा म्युझियमचा वरचा भाग आहे. बघा एखादा पॅलेस कसा असतो त्या टाईपमध्ये बनवलेले आहे.
खूपच सुंदर. तर अवश्य इथे या तुम्ही. हे बघा जुने नाणी वगैरे ठेवण्यात आले आहेत इथे. त्यानंतर बघा जुनी जीवनशैली, त्यानंतर बघा जुने नकाशे, जुने मेडल इथे ठेवण्यात आले आहेत. बघा कसे मेडल होते जुन्या जमान्यातले. हे बघा तुम्हाला जवळून दाखवतोय. यानंतर बघा इथे बैठे खेळ, त्यानंतर जुन्या वास्तू बघा कशा होत्या त्या दाखवल्या आहे. नंतर चिलखत वगैरे घातलेला बघा माणूस सर्व दाखवलेलं आहे. बघा तुम्ही इथे कशा फ्रेम ठेवलेल्या आहेत वेगवेगळ्या. त्यानंतर बघा इथे विणा वगैरे कसे होते पहिले ते. नंतर बघा इथे संगीत वगैरे सर्व दाखवले आहेत. त्यानंतर बघा इथे जुने इंडियन घरं कशी होती ते दाखवलेले आहेत बघा. पूर्ण व्यवसाय वगैरे करणारी पब्लिक ते दाखवलेले आहे बघा इथे. त्या साईडला बघा धर्म, वस्त्रोद्योग, कारागीर. त्यानंतर बघा तुम्हाला बोललो नकाशे, वेगवेगळे नकाशे आहेत. तुम्ही तिथे माहिती बघा तिथे खाली लिहिलेली आहे. या काचेच्या साहाय्याने तुम्हाला दिसणार नाही बघा. परिसर मुंबईमध्ये विहीर वगैरे कसे वगैरे होते पहिल्या त्या दाखवलेले सर्व आहे बघा. बघा जहाज, जे जुनी जहाजे होते ते बघा केवढे मोठे मोठे होते ते पण दाखवण्याचा इथं प्रयत्न केला आहे बघा. पुन्हा एकदा नकाशे बघा तुम्ही. आणि बघा कलाकृती कशी आहे. आणि हे दोन जे इंग्रज सैनिक होते ते बघा इथे पत्रव्यवहार वगैरे नकाशे दाखवलेले आहेत इथे बघा. बिल्डिंग वगैरे दाखवले आहे बघा कोणकोणत्या आहेत ते बघा. वेगवेगळ्या बिल्डिंग दाखवले आहेत छोट्या मोठ्या. त्यानंतर पुन्हा इथे जहाज आहेत बघा जुनी. अशा खूप साऱ्या मिक्सिंगमध्ये सर्व दाखवले आहेत. नकाशे बोला, आपला जुना राहणीमान बोला, आणि जुन्या वस्तू इंग्रज वगैरे त्या लोकांच्या पण वस्तू दाखवल्या आहेत बघा. हा हे पॅलेस पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला, कारण आपण पूर्ण एक्सप्लोर वरती केलं आहे. खाली थोडं राहिले ते आता दाखवतोय बघा. मुंबई बुक ते वाचा सुंदर असा गणपती देवता. त्यानंतर बघा इथं बुक स्टॉल्स आहेत. तर बघा काय काय बघा इथं फोटोग्राफी केलेली आहे ते पण दाखवले. पुन्हा एकदा खाली आलो आहे तुम्हाला दाखवतो. फोटो वगैरे आहेत सर्व हे बघा. तेव्हा इथे बहुतेक फोटोज आहेत सर्व, आणि जुन्या वस्तू आहेत त्या पण थोड्या प्रमाणात आहेत. त्या बघा तांब्याचे वगैरे वस्तू आहेत, आणि जुने मंदिर वगैरे दाखवलेले बघा. तांब्याचे कसे वस्तू आहेत बघा. सुंदर अशा छोट्या छोट्या मूर्त्या आहेत. हे बघा वस्तू सर्व ठेवलेल्या आहेत तिथे. जुन्या घरातल्या वस्तू बोलू शकता तुम्ही. हे बघा ते चायनावाले ठेवतात ना त्या टाईपमध्ये आहेत बघा. या चायनामध्ये तुम्ही कधी गेलात तर समजेल तुम्हाला, म्हणजे मूवी वगैरे बघता त्यावेळी समजत असेल तुम्हाला. अशा वस्तू दाखवल्या असतात पॉट वगैरे, पॉवर पॉट. हे बघा पूर्ण डेकोरेशन. त्यानंतर बघा पेंटिंगचं एक रूम आहे ती दाखवते तुम्हाला. आणि फायनली आपलं म्युझियम ऑल ओव्हर कवर झाले. तर तुम्ही नक्की या म्युझियममध्ये. हे बघा तोफ बघा कशी आहे. एवढी मोठी आहे बघा तोफ. त्या म्युझियमच्या बाहेरच आहे बघा केवढी आहे बघा. आणि बघा ओली रिवारोडची असते ना त्यात फिट करायचे ते बघा कसे आहे. वरती बघा तिथे बघा हत्ती बघा असं आहे एक नंबर. व तिथं माहिती लिहिली आहे हत्तीची बघा. असा हत्ती आहे केवढा मोठा आहे. आणि त्या साईडला म्युझियम जे आपण एक्सप्लोर केले खूप सुंदर असे म्युझियम आहे हे पण. हे बघा ही राणीची बाग आपण एक्सप्लोर केली आणि त्याच्या साईडला असणारा सुंदर असा लाड संग्रहालय बघा असला भारी दिसतोय तो पण आपण एक्सप्लोर केलाय. हा व्हिडिओ तुम्ही शेवट पण नक्की. चला फायनली चाललोय घरी. तर आज आपण भायकाला इथे असणारी राणीची बाग ते एक्सप्लोर करायला आलो. खूप सुंदर असं बाग आहे ही, कारण मी पहिल्यांदाच आलो. याच्या आधी तुम्ही बघितले असाल तर खूप काही नवीन सेक्शन पण इथे चालू झालेत. आणि जे आपल्याला बघायचं होतं टायगर तो बघायला भेटलाय. खूप सुंदर असा एक्सपिरियन्स होता माझा. तर तुम्ही कधी येताय नक्की सांगा. आणि काही पण माहिती पाहिजे असेल तुम्हाला राणीच्या बागेबद्दल तर मी तुम्हाला नक्की सांगेन. या व्हिडिओ बघा सर्व आपण कव्हर केलंय त्याच्यामध्ये. तर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट नक्की करा. आणि अजून तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ पाहिजे ते पण मला सजेशनमध्ये सांगा, म्हणजे आपण ते व्हिडिओ करू. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना पाठवून ठेवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त हाईप करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.